शिवसेना ॲट 60, एक इतिहास दोन वर्तमान. एक इतिहास आहे ते तर आपल्याला त्याची कल्पना आहेच, दोन वर्तमान आहेत कारण मधल्या काळात शिवसेनेची झालेली शक्ल आणि आता त्याला दोन पक्ष त्याचे तयार झालेले आहेत. एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एक शिवसेना जो पक्ष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करतोय. आत्ताची परिस्थिती या दोन्ही पक्षांसाठी फार वेगवेगळ्या पातळीवरती आव्हानात्मक आहे. उद्धव ठाकरेंसमोर आव्हान मूळ पक्ष पुन्हा मिळवणं, पक्ष आणि पक्षचिन्ह. त्याचप्रमाणे आत्ताची जी ढासळती अवस्था आहे त्याची कारणं काही का असेना ती सावरणं आणि पुन्हा पक्षाला एक भविष्य देणं. यामध्ये आदित्य ठाकरे यांचंही भविष्य अनुस्यूत आहे आणि त्याचप्रमाणे शिवसेनेच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आता बनत जातील, शिवसेना जर का वाढायची असेल तर त्यांना हा एक महत्त्वाचा राजकीय पर्याय आहे हे दाखवून देणं हे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसमोर जरी पक्ष असला, सत्ता असली, पद असलं आणि इन्कमिंग सुद्धा चालू असलं आणि ऑपरेशन सुद्धा चालू असले आणि ते यशस्वी होत असले, ऑपरेशन टायगर वगैरे, तरी सुद्धा यासाठीची शक्ती स्वतःची असावी, अन्य महाशक्तीची गरज पडू नये आणि आपलं एक स्वतंत्र अस्तित्व की ही शिवसेना होय आमची आहे आणि शिंदे म्हणून त्याचे हे लीडर तयार झालेले आहेत. ठाकरेंच्या पलीकडे सुद्धा शिंदे चालवू शकतात शिवसेना, हे जनमानसामध्ये ठसवणं आणि त्या दृष्टीने पुढे जाणं, ज्यामध्ये मगाशी जसं मी आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला तसा श्रीकांत शिंदे यांना सुद्धा त्या दृष्टीनं पुढे आणणं आणि ते पुढे पक्ष घेऊन जाणं, अशा वेगवेगळ्या पातळीवरती या दोन्ही पक्षांच्या वर्तमानाकडे बघावं लागेल आणि त्याला मध्यबिंदू जर का मानला तर याभोवती महाराष्ट्राचं फिरणारं राजकारण आणि भविष्यातल्या घडामोडी याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत यासाठी बोलण्याकरता चर्चेत सहभाग घेण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत शैलेंद्र तनपुरे जे देशदूतचे संपादक आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत. जयदेव डोळे वरिष्ठ राजकीय विश्लेषक आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय थोड्याच वेळात आपल्यासोबत सुनील माळी सुद्धा असतील, पुढारीचे दैनिक पुढारीचे पुण्याचे संपादक. विजय चोरमारे राजकीय विश्लेषक. ही सगळी मंडळी आपल्यासोबत सामील झालेली दिसतात. सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा चर्चेचा एक टोन सेट करण्यासाठी आपण बोलणार आहोत की प्रत्येकाला काय काय वाटतं, त्यामुळे एक थोडक्यात सगळ्यांनी मांडणी करायची आहे, त्यानंतर आपण त्याच्या विविध छोट्या मुद्द्यांकडे आपण वळूयात. मी विजय चोरमारेंपासून सुरुवात करतो. विजय चोरमारेजी, शिवसेनेच्या या दोन वर्तमानांबद्दल सध्या तुम्हाला काय वाटतं? सध्याची परिस्थिती प्रसन्न बघितले तर सगळ्यात आत्ताचं प्रमुख जे आव्हान आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढचं आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांचे 6 खासदार अचानक त्यांना सोडून चाललेले आहेत, म्हणजे जवळ चाललेले आहेत असं म्हणू आपण, तर ते त्यांच्यापुढं आव्हान आहे. पाठोपाठ हाच प्रयोग त्यांच्या विधिमंडळ पक्षावर होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्या पक्षाला पक्ष कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी ते कशा पद्धतीनं प्रयत्न करतात हे आत्ताचं ताजं उद्धव ठाकरे यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा प्रयोग घेऊन आला आहे. तो नवा प्रयोग अर्थातच आहे लोकप्रतिनिधी खरेदी करण्याचा. तर मला वाटतं हा प्रयोग आणखी किती काळ चालणार आहे आणि भारतीय जनता पक्ष या प्रयोगाला किती काळ मदत करत राहणार आहे, सहकार्य करत राहणार आहे किंवा हा प्रयोग सहन करत राहणार आहे, यावर मला वाटतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असेल. बरं प्रसन्न. बरं, सुनील माळीजी. सुनील माळी सरांपर्यंत माझा आवाज पोहोचत नसेल तर मी जयदेव डोळेंकडे जातो. जयदेव डोळे सर, आपणही हा सगळा मोठा पट पाहिलेला आहे राजकारणाचा, ज्या टप्प्यावरती या दोन्ही शिवसेना आलेल्या आहेत आणि त्या अर्थानं महाराष्ट्राचं राजकारण कारण हा बॅकड्रॉप आहे शिवसेनेचं जे चाललेलं आहे ते. वस्तुतः आपण शिवसेनेबद्दल आत्ताच्या स्थितीबद्दल बोलणं म्हणजे आपोआप महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलणं. त्या बाबतीत तुमची भूमिका? मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर शिवसेनेला पहिल्यांदाच स्वीकारलं ते मराठवाड्यातल्या लोकांनी आणि आज असं दिसतंय की मराठवाड्यातलेच तिघे चौघेजण या फुटीच्या मागे दिसत आहेत. तर ही काही फार मोठी उलथापालथ 60 वर्ष पूर्ण झालेल्या पक्षासाठी नवी वाटत नाही. काँग्रेस अनेकदा फुटली, समाजवादी पक्ष अनेकदा फुटले, कम्युनिस्ट पक्ष अनेकदा फुटले. तर राजकीय विचारांवर चालणारे जो कोणी पक्ष असतात ते तात्विक, वैचारिक, बौद्धिक या मतभेदांवर फुटतात हे आपल्याला मान्य आहे, हे आपण बघितलंय. हो. पण शिवसेनेसारखा जो पक्षही नव्हता, फक्त संघटना होती, ती लोकांनी स्वीकारली आणि
ती आता फुटीच्या पातळीवर जाऊन पोहोचली आहे तिसऱ्यांदा. तर त्याच्या मागची काही कारणं आहेत का, ती वैयक्तिक शोधण्यापेक्षा आपण सामाजिक, जातीय, आर्थिक, धार्मिक या पार्श्वभूमीवर तपासली पाहिजेत. बरं. मी त्याचप्रमाणे सुनील माळी सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत आता? हो, येतोय. तोच तो माझा पहिला सामायिक प्रश्न आहे. माझा सामायिक प्रश्न सगळ्यांना होता, तोच तुम्हाला विचारतोय. सध्याच्या या घडीबद्दल शिवसेनेची पडलेली शक्ल आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण, आपलं पहिलं मत. बरोबर, शिवसेनेची शक्ल पडलेली आहे ही गोष्ट खरी आहे, पण शिवसेनेची ताकद आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की शिवसेनेची शक्ल आहे, शिवसेना फुटलेली आहे, हे सगळं चालू आहे. पण एका दृष्टीने असं प्रसन्न बघायला पाहिजे, 1966 पासून जो पक्ष आणि जी संघटना 1966 मध्ये स्थापन झाली, ज्या पक्षाने 1990ला खऱ्या अर्थाने विधानसभेची निवडणूक लढवली, तो पक्ष दुसऱ्याच प्रयत्नामध्ये मुख्यमंत्री झाला. आज या पक्षाचे 4 मुख्यमंत्री झालेले आहेत. 2019 पासून आतापर्यंत 2026 पर्यंत ज्या पक्षाचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झाले आहेत, कुठलाही पक्षाचा कुठलाही घटक असो, फॅक्शन असो, गट असो, पण हा पक्ष भारतीय जनता पक्षाला किंवा या राज्यातल्या नंबर 1च्या पक्षाला आव्हान देऊन सत्तेमध्ये ठामपणे उभा आहे. सत्तेला आव्हान देईल असा हा पक्ष आहे. त्यामुळे शिंदेच्या रूपाने असो, उद्धव ठाकरेंच्या रूपाने असो, कोणत्याही रूपाने शिवसेनेची जी शक्ती आहे ती 66 पासून आतापर्यंत 90 नंतर युतीनंतर हा पक्ष हा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावशाली गट म्हणून अजूनही कार्यरत आहे, दमदारपणे कार्यरत आहे. त्यामुळे ही शक्ल जी झाली त्याच्याविषयी, त्या दोन्ही शक्लांविषयी, दोन्ही पक्षांविषयी आपल्याला स्वतंत्र विश्लेषण करता येईल. पण त्यामुळे शिवसेनेची ताकद कमी झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. शिवसेना हा एक महाराष्ट्रातला प्रभावशाली राजकीय गट आहे. शैलेंद्र तनपुरेजी. नमस्कार. सुनील माळी म्हटले त्याप्रमाणेच खरं तर वारंवार शिवसेना फोडावी लागते, यातच त्यांचं महत्व हे दडलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण अगदी छगन भुजबळांपासून आपण विचार केला, नंतर नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक वगैरे अनेक मंडळी गेली आणि अखेरीस एकनाथ शिंदेची फूट ही खूप मोठी होती, त्यामुळे त्याचा गवगव झाला आणि त्यांनी थेट शिवसेनेवरच ताबा सांगितला. असं असतानाही अलीकडच्या महापालिका निवडणुकीमध्ये, विशेषतः मुंबईच्या महापालिका निवडणुकीत जेथे महाशक्तीनं प्रचंड आकांडतांडव केलं विजयासाठी, तरी शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून येतात. याचा अर्थ कुठेतरी शिवसेना अजून टिकून आहे आणि तिचं हे जे टिकाऊपण आहे तेच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेनेची वारंवार शक्ल केली जातात असा त्याचा अर्थ आहे. आणि हे प्रयत्न कदाचित आणखी वाढू शकतील, कारण 6 खासदार फुटले, नंतर आता विधिमंडळ पक्ष फुटण्याची चर्चा होते, मुंबईचे नगरसेवक फुटण्याबाबतही चर्चा होत चाललेली आहे. त्यामुळे जोपर्यंत शिवसेना खऱ्या अर्थानं नेस्तनाबूत होणार नाही असं महाशक्तीला वाटतं, तोपर्यंत ही शक्ल होत राहतील. त्याला काही तसा आत्ता तरी पर्याय नाही. माझ्या मते आपण या 4ही मान्यवरांकडनं एक चर्चेचा टोन सेट करण्यासाठी प्रमुख मतं जाणून घेतलेली आहेत. आता आपण काही उपप्रश्नांकडे वळूयात जे आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. तर एक प्रश्न मात्र गेल्या काही काळापासून जे काही कव्हरेज येते विविध वाहिन्यांवर, डिजिटल मीडियावर सुद्धा, पेपरमध्ये सुद्धा, त्यातला एक प्रश्न म्हणजे किंवा एक मुद्दा म्हणजे जो पडायला हवा आणि जो मी विचारणार आहे सगळ्यांना, तो असा की शिवसेना ही एक गरज होती, शिवसेना ही एक किंकाळी होती, शिवसेना हा एक आक्रोश होता जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नंतर, म्हणजे राज्य तर स्थापन झालं पण यामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व काय, खास करून मुंबईच्या पट्ट्यामध्ये, आणि मग मोरारजी देसाई, गुजरात्यांचं अतिक्रमण असेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये दाक्षिणात्य असतील, या सगळ्या कुचंबणेतून तयार झालेली एक किंकाळी किंवा आक्रोश म्हणजे शिवसेना. म्हणजेच ती एका समाजाची निकड आणि गरज होती, जशी त्याच्याही पूर्वी स्वातंत्र्यासाठी काँग्रेसची गरज होती. एका सामाजिक गरजेतून तयार झालेला हा राजकीय पक्ष होता, ते राजकारण म्हणून स्थापन झालेला पक्ष नव्हता. आणि एका नाजूक प्रश्नाला मी आता तोंड फोडणार आहे या सगळ्यांसमोर, तो म्हणजे शिवसेना नावाचं जे काही राजकीय मर्यादित तत्वज्ञान असेल, गरज असेल, त्याची आता अस्तित्व उरलंय का? मग ते ठाकरेंचं असो नाही तर शिंदेंचं असो, आत्ताच्या काळामध्ये शिवसेना रिलेव्हंट आहे का? मी सुरुवात करतो यासाठी जयदेव डोळेंपासून. बरोबर आहे, तुम्ही जी मांडणी केली ती काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये शिवसेनेला जन्म मिळाला
आणि शिवसेनेनं मराठी भाषकांसमोरचे जे काही मुद्दे होते, प्रश्न होते, हो. ते मांडायला सुरुवात केली. काँग्रेस त्याकडे दुर्लक्ष करी. बाळासाहेब यांच्याबरोबरच बाकीच्या सर्व नेत्यांची जी प्रक्षोभक भाषणं असायची त्याकडे दुर्लक्ष करी. कारण ती काँग्रेस पक्षाला न सुटणारी जी समस्या होती ती शिवसेनेकडून सुटली जायची. मराठवाड्यात काँग्रेस प्रस्थापित होऊन बसली होती, पोक्त प्रगल्भ होऊन बसली होती, ती हालचाल करत नव्हती. शिवसेना आली आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छोटी छोटी कामं करायला सुरुवात केली. प्रवेश मिळवून दे, तिकीटं काढून दे, एखादा गुंड जर त्रास देत असेल तर त्याला सरळ कर, पोलीस ठाण्यामध्ये जाऊन जामीन मिळवून घे, अशी छोटी छोटी कामं शिवसेनेच्या तेव्हाच्या तरुण बरं. कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आणि ती त्यांनी त्याच्यामध्ये यश मिळवलं. त्यांनी मग निवडणुका जिंकायला सुरुवात केली. आता असं झालंय की आता कॉर्पोरेट सेक्टर शिवसेना जी काम करायची हो. तिथे उतरलेलं आहे. म्हणजे आता मला फोन केला की सर्व गोष्टी मिळतात. ऍडमिशन पाहिजे असेल माझ्या नातवांना, मुलांना, तर मी पैसे दिले की काम होतं. हो. त्याच्यामुळे जी स्वयंसेवेसाठी किंवा सामाजिक सेवेसाठी पूर्णपणे वेळ देणारी, अगदी मध्यरात्री फोन करा मी तुम्हाला प्रतिसाद देईन, अशी जी भाषा हे शिवसैनिक करायचे ती आता संपली. कारण त्यांच्याच मदतीनं किंवा त्यांच्याच अप्रत्यक्ष सहकारानं हो. कॉर्पोरेट क्षेत्रानं ही सगळी कामं आपला हातात घेतलेली आहेत. बरं. त्याच्यामुळे ज्यांना राजकीय विचार पक्ष म्हणून नव्हताच, म्हणजे शिवसेनेचं आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण, पर्यावरण विषयक धोरण, वैज्ञानिक धोरण, शिक्षण धोरण असं काहीच नव्हतं, पण लोकांना तिचा अवतार आवडला. कारण झटक्यात सगळी कामं व्हायची. तर मला असं वाटतं की आता काँग्रेसचाही आधार खिळखिळा झाला, कॉर्पोरेट क्षेत्र विस्तारलं, ते ग्रामीण भागापर्यंत गेलं आणि त्याचबरोबर पक्ष म्हणून असंख्य उपाय, असंख्य पर्याय उभे राहू लागले. त्याच्यामुळे शिवसेनेसारखं जे सेवाभावी बरं. आणि कुठल्याही कामाला सदैव तयार असलेलं जे रूप होतं ते संपलं. बरं, मी हाच प्रश्न चोरमाऱ्यांकडे सुद्धा घेऊन जाईन की शिवसेना नावाची गरज आत्ताच्या या महाराष्ट्राच्या समाजाला, महाराष्ट्राला आहे का? उरली आहे का जशी होती तशी? प्रसन्न मगाशी डोळे सरांनी जो विषय मांडला त्याला थोडं पुढे घेऊन जाताना मी असं म्हणेन की शिवसेना महाराष्ट्रात विस्तारली कधी, हो. तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शरद पवार यांनी काँग्रेस ज्यावेळी काँग्रेसमध्ये विसर्जित केली, हो. विलीन केली, त्यानंतर मुंबई, ठाणे आणि मराठवाड्यातले औरंगाबाद या एका शहरापुरती मर्यादित असलेली शिवसेना महाराष्ट्रात विस्तारली. दुसरा जो तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आज त्याची गरज आहे का? म्हणजे 60 वर्षापूर्वी मुंबईतल्या मराठी माणसांचे हक्काचे प्रश्न घेऊन शिवसेना उभी राहिली, पण 60 वर्षानंतर परिस्थिती बदलली असं दिसतं का? तर बदललेली नाही. त्याचं कारण असं की आपल्याला माहिती आहे मुंबईतला मराठी माणसांचा टक्का हळूहळू कमी होत गेलाय. अर्थात त्याला सुद्धा शिवसेनाच जबाबदार आहे आणि त्या संदर्भातली शिवसेनेची जबाबदारी किती हे सुद्धा निश्चित करावं लागणार आहे. दुसरा जो मुद्दा आहे की प्रादेशिक अस्मितेचे प्रश्न म्हणजे काही वर्षापूर्वी फार मर्यादित होते, ते आता राष्ट्रीय पातळीवर व्यापक बनत चाललंय. भारतीय जनता पक्ष ज्याप्रमाणे हिंदी थोपवण्याचं किंवा तिकडच्या गायपट्ट्यातलं राजकारण सगळीकडे थोपवण्याचा आणि आपली विषयपत्रिका सगळ्याकडे राबून सपाटीकरण करण्याचा प्रयत्न करतोय, अशा काळात मला वाटतं दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांच्या मध्ये प्रादेशिक अस्मितेचे हुंकार फार मोठ्या प्रमाणावर उमटायला लागले आहेत. आणि गेल्या वर्षभरातले जर आपण अनुभव बघितला तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं इथलं सरकार महाराष्ट्रात त्रिभाषाच्या सूत्राच्या नावाखाली हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न करत होतं, त्याला आव्हान देण्यासाठी इथं प्रादेशिक अस्मिता जपणारा, मराठीची अस्मिता असणारा एक पक्ष आवश्यक आहे. आणि मला वाटतं ती जागा शिवसेनेची असू शकते. अर्थात शिवसेनेला ती भूमिका किती प्रमाणात पुढे न्यायची आहे किंवा शिवसेना त्या प्रश्नाकडे किती गांभीर्याने बघते हे पाहावं लागेल. अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं याच मराठीच्या मुद्द्यावरून घडलं होतं हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही प्रसन्ना. त्यामुळे मला वाटत नाही की आजच्या काळात सुद्धा शिवसेना रिलेव्हंट नाही. पण मुद्दा एक आहे, केवळ याच मुद्द्यापुरतं राजकारण चालणार नाही. तुम्हाला महाराष्ट्राचा एक जबाबदार प्रादेशिक पक्ष म्हणून त्या पद्धतीने जबाबदारीने राजकारण सुद्धा करावं लागेल. मला शैलेंद्र तनपुरे आणि सुनील माळींकडे मी एक प्रश्न घेऊन येणार आहे आणि जो नंतर मी त्याचंच एक्सटेन्शन पुढे मी बाकीच्यांकडे सुद्धा घेऊन येईन. मी शैलेंद्र तनपुरेंकडे जातो. शैलेंद्र तनपुरेजी,
भाजप सुरू झाला धार्मिक अस्मितेतून, शिवसेना सुरू झाली भाषिक अस्मितेतून. धार्मिक अस्मिता आणि भाषिक अस्मितेची ताकद अशी की तो युनिफाईंग फोर्स आहे, पण मर्यादा अशी भारतासारख्या देशामध्ये छोट्या उपसामूहिक उपप्रादेशिक अस्मिता त्याला डॅश पण करू शकतात. म्हणजे एक प्रसिद्ध वाक्य आहे की भाजपचा रामरथ होता तो उत्तर प्रदेशमधल्या जातीच्या दगडावर आपटला आणि फुटला. म्हणजे जुना काळ आहे, नंतर तो झाला, पुढे गेला आणि राम मंदिर सुद्धा बनलं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, शिवसेनेच्या उभारणीमध्ये DNA मध्येच त्याची मर्यादा आहे का? महाराष्ट्रामध्ये गेल्या 20-30 वर्षांमध्ये ज्या विविध जाती आणि अन्य प्रकारच्या अस्मिता पुढे आल्या, जे अर्बन सपाटीकरण तयार झालं, त्यांच्या आकांक्षा महत्वाकांक्षा जास्त वेगळ्या होत्या, या सगळ्याला सोबत घेणं, सामावून घेणं याला कमी पडली शिवसेना? नाही, असं नाही म्हणता येणार. आपण जर बघितलं शिवसेनेच्या स्थापनेपासूनच सर्व जाती धर्माचे लोक शिवसेनेबरोबर राहिलेले आपल्याला बघता येतील. नंतरच्या काळात ती थोडी हिंदुत्वाकडे झुकल्यानंतर थोडेसे मराठा समाजातले वेगवेगळ्या लोकांचे जे तरुण गट आहे, म्हणजे वडीलधारी मंडळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत आणि मुलं ही शिवसेनेत, अशा प्रकारचा तो काळ झाला. पण जेव्हा ओबीसी राजकारण सुरू झालं त्यानंतर मात्र शिवसेनेची पंचायत झाली. विशेषतः छगन भुजबळांनी शिवसेना ही ओबीसीच्या हक्कासाठी सोडल्यानंतर शिवसेनेवर काही मर्यादा आल्या. त्यानंतरच्या काळात जर आपण पाहिलं तर विशेषतः मराठवाड्यात, आता डोळे सर म्हटले का शिवसेनेला बळ मिळालं, तर ते जे बळ मिळालं त्याचं कारण तिथला प्रस्थापित नव्हे पण जो विस्थापित झालेला मराठा समाज होता, जो जमिनींच्या तुकड्या तुकड्यांमुळे तो गावकुसा बाहेर गेला होता, तो शिवसेनेबरोबर आला. त्याच्यामुळे नंतरचं हळूहळू राजकारण म्हणजे जसं राष्ट्रवादी मराठा समाजाची समजली जाते, तसं शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा अनेक ग्रामीण भागांमध्ये ते मराठा समाजातली मुलं ही शिवसेनेबरोबर, आणि नंतर मग ओबीसी आणि मराठा हा जो काही संघर्ष झाला त्याच्यातही शिवसेना अडकली. शिवसेनेला नक्की नंतर भूमिकाच घेता नाही आली. म्हणजे सुरुवात शिवसेनेचा DNA आपण जो म्हणतो तो समाजसेवेचा होता, तो खरं तर आजही गरजेचं आहे. कारण की आजही अनेक ठिकाणी जर आपण जसं विजयराव आत्ता म्हटले की त्रिभाषा सूत्रात पुन्हा ते एकत्र आले, असे अनेक प्रश्न आजही आहेत की जे शिवसेना पुढे नेऊ शकते. परंतु जसजशा सत्तेच्या एक एक पायऱ्या शिवसेना चढत गेली तसतसा त्यांचा हा जो सेवाभाव आहे हा दुर्दैवानं कमी कमी होत गेला. अनेका सर्व थरातल्या पक्षांप्रमाणे शिवसेना सुद्धा तेथे सामावली गेली, रूढ झाली. नंतर शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि त्यांचा जो काही DNA चा पार्ट होता तो सुद्धा ते गमावून बसले की काय असं व्हायला. पण आजही शिवसेना रिलेव्हंट आहे असं म्हणावं लागतं. कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा जो काही प्रतिसाद मिळतोय, मूळ शिवसेना ठाकरेंच्या आहे त्यांना सुद्धा काही भागात अजूनही प्रतिसाद आहे. जसं असं म्हटलं जातं का महात्मा गांधींनी काँग्रेस विसर्जित करायला सांगितली होती स्वातंत्र्यानंतर, परंतु आजही काँग्रेस टिकून आहे. आजही एवढ्या वाईट अवस्थेत काँग्रेसला 20% मतं मिळतात. शिवसेनेचंही महाराष्ट्रामध्ये तसंच आहे की आजही त्यांना एक 15-20% मतं हमखास मिळतात, जी एकनाथ शिंदेची असेल किंवा उद्धव ठाकरेंची असेल. त्यांचं रिलिव्हन्स आहे, फक्त त्या दोन्ही पक्षांना कळायला पाहिजे का आपल्याला लोकांना काय द्यायचं आहे. एक हा प्रश्न सुनील माळेंकडे घेऊन जात असताना, सुनील माळी सर, भारतामध्ये म्हणजे आता गांधी घराणं काँग्रेसमध्ये आहे मान्य करून सुद्धा जनरलाइज असलेले पक्ष प्रामुख्यानं 3, एक काँग्रेस, एक भाजप आणि तिसरे कम्युनिस्ट. त्यानंतरचे पक्ष हे प्रामुख्यानं कुटुंबाभोवती आणि अगदी वेढले गेलेले आहेत आणि तसेच ते चालू राहतात. उदाहरणार्थ हे खरं आहे की काँग्रेसवरती घराणेशाहीचा आरोप झाला, पण मेन गांधी जर का सोडले तर नंतर उर्वरित काँग्रेस ही पसरलेली आहे. भाजपमध्ये आता ती घराणेशाही घुसलेली आहे, पण भाजप सुद्धा मूळचा पसरलेला आहे. तिकडे एक घराणं चालवत नाही, म्हणजे वरच्यापासून खालपर्यंत. पण समाजवादी पक्षाचं तसं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये नंतर उर्वरित जे प्रादेशिक पक्ष ते मात्र अगदीच कौटुंबिक होऊन जातात. हे कौटुंबिक असणं, अशा नेते असे जिकडे फक्त 1-2च नेते आहेत आणि ते म्हणजे जे कौतुकाने म्हटलं जातं एक नेता एक मैदान एक सभा वगैरे, नेमक्या याच गोष्टी समाजवादी पार्टी असो की शिवसेना असो की अन्य कुठले पक्ष असतो यांचं हे प्राक्तनच आहे का की या टप्प्याला ते येणारच? बरोबर. मला मगाशी जो प्रश्न आपल्या तिघांनी जे उत्तर दिलं त्यात फक्त 1-2च मला वाक्य त्या म्हणायची होती की शिवसेनेची तुझा प्रश्न जो होता की शिवसेनेची स्थापना ज्या उद्देशासाठी झाली
ते उद्देश संपलाय का आणि आता ती शिवसेना त्या अर्थाने आउटडेटेड झाली आहे का, म्हणजे त्याचं काम संपलंय का? हो. तर या तिघांनी जे सांगितलं त्यातलं एक दोनच मला थोडेसे निसटलेले मुद्दे, की एक तर शिवसेनेची स्थापना मराठी माणसासाठी झाली हे सगळ्यांनी सांगितलं. शिवसेनेची स्थापना ज्या उद्देशाने झाली, मराठी माणसासाठी झाली, मराठी माणूस आणि मराठी माणसाचा होत असलेला अन्याय यासाठी 66 मध्ये बाळासाहेबांनी स्थापना केली. पण या स्थापनेनंतर मराठी माणसाच्यासाठी लढताना शिवसेना सुरुवातीला मुंबई केंद्रित राहिली, मुंबई ठाणे या पट्ट्यात राहिली, नंतर कोकणामध्ये गेली. मुंबई ठाणे कोकण हा शिवसेनेचा मुख्य प्रभाव क्षेत्र राहिलं. त्यानंतर मराठवाड्यात काही अंशी मराठवाड्यात तिला आता जसं शैलेंद्र म्हटला मराठवाड्यात प्रतिसाद मिळाला. ज्यावेळी लक्षात असं आलं की केवळ मराठीचा मुद्दा आपण जो लावून धरतो आहोत, राजकारण करतोय, याने आपण आपला विस्तार होऊ शकणार नाही, त्यावेळेला शिवसेनेनी मग हिंदुत्वाचा मुद्दा जवळ घेतला. 89 मध्ये ज्या वेळेला युती झाली त्या युतीनंतर 90 नंतर खऱ्या अर्थानं शिवसेना मैदानात विधानसभेच्या उतरली आणि हिंदुत्व आणि या मुद्द्यांनी शिवसेनेला मुंबईच्या बाहेर यश मिळत गेलं. आणि त्यामध्ये जसं शैलेंद्रने सांगितलं की इतर समाज सुद्धा, इतर मागासवर्गीय म्हणजे 95च्या निवडणुकीमध्ये तर इतर मागासवर्गीय हा आपल्याला माहिती आहे की हा काँग्रेसपासून लांब गेला आणि तो गेला तो शिवसेनेकडे आणि भाजपकडे काही अंशी गेला. भाजप हा त्या अर्थाने तोपर्यंत शहरी तोंडावळा आणि शहरी मतदार असणारा पक्ष होता. त्या पक्षाला ग्रामीण भागामध्ये पसरण्यासाठी शिवसेनेची मदत झाली. त्यामुळे या दोन्ही पक्षांची जी युती आहे, या युतीने 95 मध्ये महाराष्ट्र जो काबीज केला आणि त्यानंतर ह्या दोन्ही पक्षांना कमी अधिक प्रमाणात आतापर्यंत जे यश मिळत गेलं त्या यशामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा समावेश होतो. आता तुझा हा जो प्रश्न आहे की जाती काय घराणेशाही, तर घराणेशाही आहेत आणि शिवसेनेचा मुळात शिवसेनेविषयी बोलताना एक दुर्दैव त्या पक्षाच्या दृष्टीनं किंवा आव्हान आपण समजूयात, आव्हान त्या पक्षाच्या दृष्टीनं आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरेंनंतर 2012 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर धुरा हाती घेतली. उद्धव ठाकरेंनी पक्ष पुढे नेला. उद्धव ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंचं नाव येतं, पण पक्षाचं दुसरं नेतृत्व, दुसरी फळी उभं करण्यामध्ये शिवसेनेला दोन्ही गट असतील, शिवसेना शिंदे गट असेल किंवा उद्धव ठाकरेंचा गट असेल, दोन्ही पक्षांना दोन्ही शकलांना हे अपयश येत आहे. आणि तू म्हणतो त्याप्रमाणे घराणेशाही, एक पक्ष एक नेता या पद्धतीनेच हे पक्ष पुढे चाललेत. खऱ्या अर्थानं पक्ष जर वाढायचा असेल तर अशा प्रकारे चालत नाही. तुम्हाला तुमचं फळीचं दुसरं नेतृत्व किंवा शिवसेनेचा तिसरा भाग, शिवसेना नाव न घेता राज ठाकरेंच्या रूपाने आपण जो मनसे, ही सुद्धा शिवसेनेची पहिली फूट होती. म्हणजे शिवसेनेच्या ज्या फूट आपण म्हणतो ती पहिली फूट त्यांची होती, दुसरी फूट शिंदेची आहे. तर या दोन्ही फुटीमध्ये आपल्याला दिसून असं येतं की मनसे असो, शिवसेनेचे दोन भाग असो, यामध्ये घराणेशाही आहे आणि दुसऱ्या फळीचं नेतृत्व उभं करणं हे त्या पक्षापुढचं आव्हान आहे. याचा पुढचा मुद्दा घेऊन येत असताना मी विजय सोरमारेंकडे जाईन. सोरमारेजी, या सगळ्या मधल्या काळामध्ये एक छोटी घटना तुलनेनं फार मोठी झाली नाही, पण ज्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाची जाणीव असेल त्यांना लक्षात आलं असेल, चक्क संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आले होते. म्हणजे हे लोकांच्या मनातही येणार नाही, पण ज्यांना संभाजी ब्रिगेडचे रूट्स 2004 पर्यंतचे माहिती आहेत आणि त्यांनी आणि शिवसेनेने एकत्र येणं ज्या आयडिओलॉजिकली वेगळ्या गोष्टी मानल्या जात होत्या, अशा वेळी शिवसेनेला ह्या अशा जाती समूहांना सोबत घेणे, मी मगाशी त्याचा उल्लेख केला, धर्माचा रथ हा जातीच्या दगडावर आपटतो, जे उत्तर प्रदेशने सुरुवातीला दाखवून दिलं होतं, या गोष्टी का नाही वर्कआउट झाल्या शिवसेनेसाठी? याच्यात काही स्पेस होती, काही होऊ शकलं असतं आणखी? हे खरं आहे की एकेकाळी अगदी पॅन्थर आणि शिवसेनेची भांडणं झालेली आहेत, पण नंतर रिपब्लिकन गट असतील, अन्य संघटना असतील, अन्य जातीय समूह असतील, यांना सोबत घेऊन एक वेगळा फोर्स तयार करता आला असता आणि तसा करता येत होता, तर का नाही झाला मग शिवसेनेच्या बाबतीत? प्रसन्न, तू जो हा संभाजी ब्रिगेडचा मुद्दा उपस्थित केला तर त्याला आपला संदर्भ सगळ्यांना माहिती आहे की संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या ज्या ऐतिहासिक मांडणी आहेत त्या संदर्भात परस्पर भिन्न मतप्रवाह असलेल्या या दोन्ही संघटना आहेत. पण या दोन्ही संघटना एकत्र आल्या. खरं तर ज्या संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेने आघाडी केली तर आपल्याला आठवत असेल की मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात मराठा समाजात अनेक संघटना आल्या, त्यात एक संभाजी ब्रिगेड आहे.
त्यात संभाजी ब्रिगेडमध्येची अनेक शक्ल झाल्याचे आपल्याला बघायला मिळतं. आणि मूळ हे सगळं हे संभाजी ब्रिगेडचं राजकारण मूळ पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यानंतर प्रवीण गायकवाड या दोघांनी पुढे नेलं. मला वाटतंय ही शिवसेनेनं ज्या संभाजी ब्रिगेडशी युती आघाडी केली होती ही काय याच्याशी केली, म्हणजे जे मूळ असे मजबूत प्रवाह आहेत संभाजी ब्रिगेडमध्ये त्यांच्याशी केलेली नव्हती. त्यामुळे मला वाटतं ते फारसं महत्वाचं नव्हतं, ते एका बातमीपुरतं हेडलाईन पुरतं मर्यादित होतं. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की 2019ला जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेचं अस्पृश्यत्व संपवून शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली भारतीय जनता पक्षाला सत्तेवर ठेवण्यासाठी, ती महाराष्ट्राच्या राजकारणातली 1978 नंतरची एक फार महत्वाची राजकीय घटना होती, राजकीय घडामोड होती. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाला एक वळण देणारी घटना होती. आपल्याला आठवत असेल त्यानंतर मग 2019च्या त्या घटनेनंतर पुढचं जे काही सगळं शिवसेना फुटीचं राष्ट्रवादी फुटीचं राजकारण झालं त्यातून घडलं. पण मला वाटतं हे जे असं सामाजिक समीकरण दोन वेगळे एकत्र येणं ही मोठी घडामोड 2019ला महाविकास आघाडीच्या निमित्तानं घडलेलं आहे. या व्यतिरिक्त जे काय आजूबाजूला छोटं मोठं घडेल त्याला फारसं महत्व आहे असं मला वाटत नाही. एक प्रश्न मला जयदेव डोळेंकडे घेऊन जायचा आहे, तो या अर्थानं, मी जयदेव डोळेंकडे, खरं तर ही सगळीच मंडळी त्या अर्थानं पुरोगामी आहेत, पण जयदेव डोळे त्या चळवळीमध्ये अधिक प्रकर्षाने राहिलेले आहेत. बाकीचे सगळे पत्रकार मान्यवर आहेत, पण जयदेव डोळे तशा चळवळीमध्ये राहिलेले आहेत. नाया डोळेंपासूनचा तो वारसा आहे. जयदेव डोळे सर, शिवसेनेचे आत्ताच्या परिस्थितीला येईपर्यंत ज्यांना आपण पुरोगामी ब्लॉक म्हणूया महाराष्ट्रातला, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि अशा पक्षांमधले मंडळी असतील, कम्युनिस्ट समाजवादी असतील, ते अगदी छोट्या संघटनांपर्यंत असतील, युक्रांपर्यंत असतील, पण या सगळ्यांनी मिळून शिवसेनेला जे झोडपून काढलं बाळासाहेबांच्या हयातीतल्या काळापासून, तिला प्रदेशवादी ठरवलं, तिला भाषिक संकुचितवादी ठरवलं आणि झोडपून काढलं. अनेक पत्रकार सुद्धा दिग्गज त्याच्यामध्ये सामील होते, आपल्यासारखे विचारवंत सुद्धा सामील होते आणि सगळ्या चळवळी सुद्धा सुरू होत्या. म्हणजे इकडे पुष्पा भावेंपासून अन्य बाकीचे लीडर्स पण सामील असतील. महाराष्ट्रातल्या मराठी पुरोगाम्यांनी शिवसेनेचं थडगं बांधायला जास्त मदत केली नाही का भाजपपेक्षा? नाही, तसं सांगता येणार नाही. कारण होतं असं की काँग्रेसचा विरोध हे तर समाजवाद्यांचं पहिलं कर्तव्य असायचं, पहिली जबाबदारी असायची. आणि काँग्रेसच्या जवळ जे जे जातील किंवा असतील ते त्यांच्या माऱ्यामध्ये यायचे. शिवसेनेचा जन्म काँग्रेसने करवला हे तर अनेकांना माहिती आहे. एक कम्युनिस्ट पार्टीच्या आमदाराच्या खुनामध्ये शिवसेनेचा हात होता, त्यांचं नाव आलं होतं, हे ठीक आहे. पण 69 साली प्रजा समाजवादी पक्षानं शिवसेनेशी निवडणुकीत युती केली होती विधानसभेच्या. त्याच्यामुळे समाजवाद्यांमध्ये सुद्धा दोन गट होते की शक्ती प्रदर्शनासाठी शिवसेना वापरायची, बुद्धी प्रदर्शनासाठी ती वापरायची नाही. त्याच्यामुळे सर्वत्रच, जसं विजय मगाशी म्हणाला की 86 साली औरंगाबाद शहरामध्ये पवारांनी समाजवादी काँग्रेस विलीन केली काँग्रेसमध्ये, तेव्हा पवारांनीच काही तरुणांना सांगितलं की तुम्ही आता शिवसेनेचा झेंडा घ्या आणि जे तरुण रक्ताला साजेसं राजकारण असतं ते तुम्ही सुरू करा, शिवसेना त्याच्यासाठी उपयुक्त आहे. तर तसं होत गेलं. त्याच्यामुळं वर्तमानपत्रांचे संपादक असो, विश्लेषक असोत, राजकीय असो, त्यांना स्वातंत्र्यापासून राजकीय क्षेत्रात काम करायला ग्रामीण भागामध्ये शिवसेना नव्हती. ती 70 सालानंतर उभी राहिली आणि मग भांडवलदारांच्याच पैशानं चालणारी शिवसेना शेवटी डाव्यांच्या संघटनात्मक कार्यावर उठली. म्हणजे युनियन्स मोडणं, कामगार फोडणं, कामगार फोडत नसतील तर मारामाऱ्या करणं, राडा नावाची भाऊ पाध्यांची जी कादंबरी आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर प्रामुख्यानं भांडवलदारांची मदत घेऊन समाजवादी आणि साम्यवादी या मंडळींच्या युनियन्स फोडणं, त्यांचे आधार खेळखेळे करणं आणि त्यांच्यापाशी जोडलेला जो मध्यमवर्गीय समाज आहे त्या मध्यमवर्गीयाला भावनिक आणि भाषिक प्रश्नामध्ये अडकवणं हे शिवसेनेचं मुख्य काम होतं. त्याच्यामुळं ह्या लोकांचा राग शिवसेनेवर होताच. पण मग पूर्वलक्षी प्रभावानं डोळे सर तुम्हाला मध्येच इंटरप्ट करून विचारतो, पण मग पूर्वलक्षी प्रभावानं नकारात्मक अर्थाने का होईना, पण जो आज महाराष्ट्रातला बहुतांश वर्ग या ना त्या मार्गाने भाजपकडे गेलेला आहे, त्याच्याऐवजी तुम्ही म्हणताय तसं काय भाषिक, धार्मिक, अन्य अस्मिता कुठल्याही मार्गाने का होईना तो शिवसेनेकडे राहिला असतं तर जास्त बरं नव्हतं का? तुम्ही म्हणताय ती मांडणी लक्षात घेता.
किंवा तुम्हाला आता वाटलं नसतं का? कारण आज अनेक पुरोगाम्यांना सुद्धा शिवसेनेबद्दल अतिशय टाहो फोडला जातोय आणि त्यांना अगदी प्रेम भरते येते, मातोश्रीपर्यंत सुद्धा ती मंडळी जात आहेत. मग हेच प्रेम इतक्या वर्षात का नाही दिसलं? मग गेले नसते, भाजपकडे गेले नसते लोक, शिवसेनेकडे गेले असते तुम्ही म्हणता तसं. त्याचं मुख्य कारण असं की शिवसेनेनं विधायक आणि रचनात्मक काम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात केलंच नाही. सहकार क्षेत्रातल्या उभारणी असो, बँकिंग असो, शिक्षण असो, कारखाने उभा करणं असो, या गोष्टी शिवसेनेनं केलेल्याच नाहीत. त्यांना बाळासाहेबांनी मज्जावच केलेला होता. त्याचा परिणाम असा झाला की शिवसेना म्हणजे फक्त छू केली की कोणावर तरी धावून जाणारी एक संघटना आणि काही गडबडी करण्यासाठी, गोंधळ करण्यासाठी एक उभी केलेली एखादी एक झुंड, एवढ्या पुरतंच तिचं वर्तन राहिलं. तिनं जर विधायक राजकारण करून पुढे राजकारणामध्ये जर आपला पाया उभा केला असता तर मला असं वाटतं की तिची दखल घेतली गेली असती. बरं, पुढे जात असताना आपल्याला हे जरा गोष्टी कंगोरे झाले विविध शिवसेनेचे, पण आता थेट आपल्याला येऊन बोलावं लागतं ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना आणि मग नंतर तिथे शिंदे. अजून श्रीकांत शिंदेचा प्रवेश तसा या राजकीय पटलावर आला नाही की ज्यांची थेट तुलना शिंदे ठाकरेंबरोबर करण्यात यावी आणि बहुधा त्यांची ती अपेक्षा सुद्धा नसावी. मी हा प्रश्न सुरुवात करतोय शैलेंद्र तनपुरेंपासून. शैलेंद्र तनपुरेजी, आपण एका फार व्हायब्रंट शहरामध्ये आज जो सध्या चर्चेत सुद्धा आहे वाजेंमुळे, मला सांगा की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये दोघांच्या समोरची आव्हानं आपण कशी पाहताय? तांत्रिकदृष्ट्या पाहताना शिंदेची शिवसेना पक्ष आणि शिंदे मजबूत वाटत असले तरी त्याच्याही अंगभूत असलेल्या मर्यादा आपल्याला कल्पना आहेत आणि ठाकरेंच्याकडे तर आहेतच आहे, कारण देण्यासारखं काहीच उरलं नाहीये. तुम्ही या दोन पक्षांकडे कसं पाहताय? नाही, आजची जी महत्त्वाची घडामोड आपण संपूर्ण राज्याने काही देशाने बघितली ती राजाभाऊ वाजें हे उभाठाचे खासदार यांनी त्या 6 खासदार म्हणून ते गेले नाहीत आणि एक निष्ठेचे पावती म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं आणि आज त्यांचं प्रचंड अभूतपूर्व स्वागतही झालं ज्यावेळेस ते नाशिकला आले ते. त्यामुळे एकीकडे निष्ठेच्या चिंधड्या उडत असताना आजच्या राजकारणात म्हणजे प्रलोभनं आमिषांच्यामुळे शिवसेना शिंदे गट असो किंवा भाजपकडे रांग लागलेली असताना वाजेंसारखा एक शिवसेनेचा सैनिक थांबून राहतो पैशाकडे दुर्लक्ष करून, स्वतःची कर्जबिर्ज सगळे असताना. त्यामुळे हा एक वेगळा भाग म्हणून बघावा लागेल. परंतु शिवसेना उभाठा आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांना नाशिकमध्ये खूप मर्यादा असल्याचं नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दिसून आलं. या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हमखास विजय होणार असं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं. प्रचंड वापर सत्तेचा आणि सगळ्या गोष्टींचा केला, परंतु ते अवघे 30च्या आत अडकले. त्या तुलनेत भारतीय जनता पक्ष सत्ता जाणारच असं बोललं गेलं, परंतु त्यांनी मागच्यापेक्षा चांगली कमाई केली. त्या तुलनेमध्ये उभाठाचे सगळे प्रमुख नेते गेलेले असताना, सगळे नगरसेवक शिंदे गटात किंवा भाजपमध्ये गेलेले असताना त्यांनी 15 ही संख्या नगरसेवकांची उभी केली. याचाच अर्थ कुठेतरी शिवसेनेचा जो मूळ सैनिक आहे तो अजून उभाठामध्ये टिकून राहिलेला आहे आणि तीच खरी तर सल ही शिंदे गटाला वारंवार जाणवते. प्रमुख नेते आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, मोठमोठ्या धनाढ्य लोक असतील, ते सगळे गेलेले आहेत, परंतु सामान्य सैनिक काही प्रमाणात अजून टिकून आहे आणि तेच बळ कदाचित शिवसेनेला इथं टिकण्यासाठी पुरेसं असावं असं दिसतं. शिवसेना शिंदे गटात मात्र पक्ष जसा वाढतोय तसा मूळच्या शिवसेनेतलीच सगळी गटबाजी त्यांच्याकडे गेलेली आहे आणि मध्यंतरी अनेकदा शिंदे गटातल्या वेगवेगळ्या नेत्यांमधले मतभेद, उमेदवारी वाटपात झालेले राडे आणि आता जी स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक झाली त्यात देखील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपनं उमेदवार उभा केला आहे आणि तो निवडून आणण्यासाठी किंवा त्याला मतदान करावं म्हणून एकनाथ शिंदेंना जी काही यातायात करावी लागली ती नाशिककरांनी आणि एकूणच महाराष्ट्राने गेल्या 2 दिवसात पाहिलेली आहे. त्यामुळे हे जे काय आहे ते मर्यादा दोघांनाही आहे. ठीक आहे, सुनील माळींना हाच प्रश्न. सुनील माळींना, ठाकरे आणि शिंदे आणि शिवसेनेचं भविष्य. मला मुख्यतः दोन्ही पक्षांसमोरचं भवितव्य आणि आव्हान मुळात जे आहे की पक्ष संघटना बांधणं. मला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाविषयी तर असं दिसतंय की उद्धव ठाकरे पक्षाचं नेतृत्व आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या म्हणजे शिवसैनिक यांच्यामध्ये आणि मधल्या पातळीचे नेते सुद्धा यांच्यामध्ये एक तर संपर्क नाही आणि संपर्कहीनता
दुसरं म्हणजे त्यांची संघटना नाही, संघटना बांधणी ही कुठंच दिसत नाही. आणि त्यांच्या पुढे आव्हान जे आहे ते आव्हान भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाचं आहे की जो भारतीय जनता पक्ष आज या पक्षातले लोक सांगतात की आमची 2029च्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदारसंख्या आपली मतदार रचना होईल त्यानुसार आम्ही आता नियोजन आमचं चाललेलं आहे की त्यावेळचे उमेदवार कोण असतील आणि त्याचं नियोजन या इतक्या पातळीपर्यंत येऊन आज हा पक्ष करत असताना त्याला जर आव्हान देण्यासाठी तुम्हाला तुमची संघटना बांधणं आवश्यक आहे, संघटनेपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. हे मला मुख्यतः उद्धव ठाकरेंच्या पक्षात अजिबात दिसत नाही. एकनाथ शिंदेचा पक्ष त्या अर्थाने त्या यश मिळवतो आहे, पण यश मिळवतोय याचा अर्थ संघटना बांधणी होती असं नाही. तर या संघटना बांधणीकडे दोघांना लक्ष द्यावं लागेल. दुसऱ्या फळीच्या नेतृत्वाची उभारणी करणं आवश्यक आहे. आणि आता एक सगळीकडे जो मुद्दा आपला चर्चेला गेला की त्यांची वैचारिक बैठक, तर वैचारिक बैठक काही याच्यात नाहीच आहे. शिवसेनेला 2 ह्याच्यात करता येतं की शिवसेनेचा पहिला भाग शिवसेनेची लढाऊ संघटना होती आणि त्यावेळेला त्यांच्याकडे प्रशासन हाताळणं हे काम नव्हतंच. ते 95 नंतर चालू झालं आणि ज्या वेळेस त्यांच्याकडे प्रशासन आलं, ज्यावेळेस ते सत्तेवर आले त्यानंतर त्यांनी याकडे गंभीरपणे जे लक्ष देणं आवश्यक होतं ते शिवसेनेने दिलं नाही. शिवसेनेच्या वाढीची मर्यादा हीच होती आणि शिवसेनेला आता या पुढचं आव्हान हेच आहे. मी चोरमारेंना वेगळा प्रश्न विचारतो जो अगदी शिवसेनेच्या पायाशी संबंधित आहे, पाया म्हणजे बेस या अर्थानं. चोरमारेजी, शिवसेना एक पहिल्यांदा मराठी मुद्द्यापासून सुरू झाली, मग तिला कळलं की याच्या पलीकडे जावं लागेल, मग हिंदुत्वाचा मुद्दा गेला, कारण मुंबई पुरताच मराठीचा मुद्दा होता, बाकीच्या ठिकाणी कसा जाणार ना, तिकडे तसं मराठीच आहेत. आणि नंतर ही टीका झाली जी भाजप सुद्धा करतं की तुम्ही हिंदुत्व सोडलं आणि हिंदुत्व जर का राजकीय हिंदुत्व स्वीकारायचं तर अपरिहार्यपणे तो मुस्लिम देश हा त्याचा एक प्रकारचा भागच आहे. ते एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा का असे ना, पण तो भागच आहे. आणि शिवसेनेची आता अडचण अशी झाली आहे की एकीकडे ते स्वतःला ज्वलंत हिंदुत्ववादी म्हणवतात, ते इतरांना म्हणजे टीका करताना आशिष शेलार किंवा अन्य कोणाचा काय जनाब वगैरे उल्लेख सुद्धा ते करतात. असं करणं म्हणजे आपण मुसलमानांच्या बाबतीत त्याचं म्हणजे चेष्टा करतोय असा त्याचा अर्थ होतो, पण ते शिवसेना करते. त्याच वेळी ते त्यांच्या मतांवर पण अवलंबून आहेत, मुंबईमध्ये जे बघायला मिळालं. आणि आता मराठीच्या रूट्सकडे जाण्यात काही पॉईंट नाही उरलेला. धड हिंदुत्ववादी नाही, धड नीट सेक्युलर नाही, कारण शिवसेनेला कोणी सेक्युलर मानणार नाही. भाजप तर त्याची खिल्ली उडवल्यासारखं सेक्युलर म्हणते शिवसेनेला. या वैचारिक घोळाचं कडे तुम्ही कसं पाहताय? प्रवृत्ती कोणती उरली मग आता? शिवसेनेची प्रकृती कोणती? मुळात पहिलं या सगळ्या गोष्टी म्हणजे शिवसेनेचा मराठीचा मुद्दा असेल, शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यावर आज सुद्धा आणि उद्या सुद्धा शिवसेना राजकारण करू शकते. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मी बोलतोय, हे राजकारण करू शकते. पण त्यासाठी उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी इतर पक्षातले नेते कशा पद्धतीनं ग्रासरूटला उतरून काम करतात हे बघावं लागेल, त्यांचं अनुकरण करावं लागेल. आपण मुंबई महापालिकेची निवडणूक बघितली, राज्यातल्या अन्य महापालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघितल्या. मुंबई महापालिकेची निवडणूक ही जीवनमरणाची लढाई असताना सुद्धा तिथं फार तेवढ्या ताकदीनं उद्धव ठाकरे उतरलेले आपल्याला दिसले नाहीत. आणि मुंबईत आपली सगळी ताकद आहे हे लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला. त्यामुळे नाहीतर जर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात 3-4 जर ज्या मेट्रो सिटीजमध्ये लक्ष घातलं असतं महापालिकेच्या, तर 2-3 महापालिका महाविकास आघाडीकडे आल्या असत्या. म्हणजे त्यांनी स्वतःचंही नुकसान करून घेतलं, महाविकास आघाडीचंही नुकसान करून घेतलं. म्हणजे उद्धव ठाकरे यांना राजकारणाची पद्धत बदलावी लागले. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर एक राज्याचा दौरा केला, पण त्यानंतर ते सुद्धा अतिशय निष्क्रिय झालेले आहेत. हे कोणाला तरी एकनाथ शिंदेंच्यावर नाराज झालेले लोक आपल्याकडे येतील किंवा सहानुभूतीच्या बळावर आपण करू राजकारण करू, हे फार काळ चालणार नाही. उद्धव ठाकरेंना सक्रिय राजकारण शिवसेनेला करायचं असेल तर ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी, अमित शहा 24/7 राजकारण करतात तसं राजकारण करण्याशिवाय आजच्या राजकारणात निभावं लागणार नाही. मुद्दे हा त्यानंतरचा भाग आहे. ठीक आहे. जयदेव डोळे, शेवट आपली मी तुमच्यावर शेवट करतोय. डोळे सर. हां, मला असं वाटतं की मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि विकास आघाडीमध्ये सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय नेते झाले. त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्यासोबतचे जे प्रादेशिक नेते आहेत त्यांच्यापैकी कोणी हिंदुत्वाची धर्माची भाषा करत नाही. ना DMK करतं, ना ममता करत होती, ना पटनायक करत होते, ना तेजस्वी, ना अखिलेश किंवा केजरीवाल सुद्धा. तर
ते आता राष्ट्रीय नेते झाले आणि त्यांनी कॉन्स्टिट्युशनलिझम स्वीकारलेलं आहे. त्यांनी हिंदुत्व टाकून दिलेलं नाही, पण ते हिंदुत्व प्रखरही ठेवलेलं नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचा गट आणि भाजप ही सगळी अँटी कॉन्स्टिट्युशनल, कारण ती प्रो रिलिजन दिसतीये, ती हिंदू राष्ट्राच्या स्थापनेकडे वेगळ्या पद्धतीनं धावताना दिसतीये. आणि ते हिंदू राष्ट्र स्थापनेचं राजकारण अडवायचं असेल तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी आता जो कॉन्स्टिट्युशनलिझम स्वीकारलेला आहे, जे धर्मविरहित राजकारणाचं व्रत स्वीकारलेलं आहे, ते जर चालवलं पुढे तर मला असं वाटतं की बलाबल होईल आणि उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही धर्माचं, सेक्युलरिझमचं, जनतेच्या सेवेचं, रयतेचं राजकारण होतं त्या धोरणावर चालू शकेल आणि ते मोठे नेते होतील अशी मला आशा वाटते. कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही पक्षांना शुभेच्छा देत असताना शेवटी असे हे पक्ष आणि गट हे लोकांचंच प्रतिनिधित्व करत असतात, त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करत असतात. कोणताच एक पक्ष भारतासारख्या 1.5 अब्ज लोकसंख्येच्या समाजातील महत्वाकांक्षी राजकीय नेतृत्वाला स्पेस देऊ शकत नाही. त्यासाठी असे छोटे पक्ष लागतात आणि त्यासाठीच हे असे पक्ष असतात आणि त्यामुळे कोणीच समता कामा नये. सगळ्यांनी आपापली स्पेस ठरवावी आणि त्यासाठी जसं मान्यवर सांगतायत तसं तुम्हाला उतरून काम करावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. हाच संदेश आहे. त्यामध्ये कोण पुढे जातोय तेच बघावं लागेल, तोच उरणार आहे. त्यांना शुभेच्छा देऊयात. आपल्या सगळ्या मान्यवरांचे आभार.